खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच बियाण्यांच्या दरात 10% वाढ, शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं। विशाळगडावर अखेर बकरी ईदची कुर्बानी देण्यास परवानगी, स्थानिक आणि गडावर जाणाऱ्या भक्तांनाही कुर्बानी देता येणार। 431 वर्षांची परंपरा असलेली कौंडण्यपूरची पालखी पंढरपूरसाठी रवाना, सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या कुटुंबियांच्या हस्ते पालखीचं पूजन। पावसाळ्यासाठी कोकण रेल्वे सज्ज, कोकण मार्गावरील संवेदनशील मार्गावर गस्त घालण्यासाठी 636 प्रशिक्षित कर्मचारी तैनात। रशिया युक्रेन युद्धामुळे सोनं महागलं, 3 दिवसात सोनं 1600 रुपयांनी वधारलं, तर चांदीची चमकही 2000 वाढली। म्हाडाच्या 96 अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांना महिन्याला भाडं मिळणार, 20,000 रुपये भाडं देण्यात येणार। कराडमध्ये खंडणीखोर टोळक्याचा धुडगूस, ग्रामीण भागात तोडफोड करत व्यावसायिकांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांकडून टोळीला अटक, मोहरक्याची भर रस्त्यात धिंड। लातूरमध्ये लग्नातील वराडामध्ये फ्री स्टाईल हाणामारी, दोन्ही गटांविरोधात तक्रार दाखल। अमरावतीच्या मेळघाटात टँकरनं पाणी पुरवठा, खडीमल गावात पाण्यासाठी मोठी गर्दी। पीएमपीचे मोबाईल ॲप 15 लाख प्रवाशांनी केलं डाऊनलोड, मोबाईल ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद। दहशतवादाला सीमा नाही, सर्व देशांनी एकत्रित लढा देण्याची गरज, लायबेरिया प्रजासत्ताकच्या संसदेत श्रीकांत शिंदे यांचं प्रतिपादन। प्रवेशामध्ये 3 जूनपर्यंत 11,55,200 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे। विद्यार्थ्यांना अजूनही तांत्रिक अडचणीला सामोरं जावं लागतंय, अशा तक्रारी समोर आल्या। आतापर्यंत या संदर्भात शिक्षण विभागाकडे 17,000 तक्रारी प्राप्त झाल्या, 2,000 तक्रारी प्रलंबित आहेत। इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी अशा अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरता घेण्यात येणाऱ्या MHT CET या परीक्षेमध्ये एकूण 40 प्रश्न चुकीचेच आले, त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रत्येक प्रश्नामागे पूर्ण गुण देण्याचा निर्णय CET सेलने घेतला आहे। CET कक्षाकडून इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या MHT CET परीक्षेचा निकाल 16 जूनला, तर BBA, BCA, BMS आणि BBM यासह 5 वर्ष विधी अभ्यासक्रमाच्या CETचा निकाल 4 जूनला जाहीर होणार आहे। यंदा मे महिन्यामध्ये संपूर्ण राज्यात पावसानं अपेक्षेपेक्षा जास्त हजेरी लावली असून कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मे महिन्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे। हवामान विभागाच्या माहितीनुसार 1 ते 31 मे या कालावधीमध्ये सिंधुदुर्गमध्ये 564.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसामुळे लोकल ट्रेनच्या छताला गळती लागल्याचं बघायला मिळालं। ठाण्याहून कर्जतला जाणाऱ्या 8.5 म्हणजे 8 वाजून 5 मिनिटांच्या रात्रीच्या लोकलच्या छताला पावसामुळे गळती लागली। ते पाणी प्रवाशांच्या बसण्याच्या जागेवर पडत होतं, प्रवाशांना जागा सोडून त्यामुळे उभं राहावं लागलं। हा व्हिडिओ एका प्रवाशानं आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलाय, तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये पोहायला गेलेल्या 2 मुलांचा बुडून मृत्यू झाला। गणेशनगर इथल्या तांड्या शेजारी असलेल्या खड्ड्यात ही मुलं पोहायला गेली होती, दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्यानं बुडून त्यांचा मृत्यू झाला। नागपूर शहरातील मोतीबाग इथे एका घरात तब्बल 54 पोपटांना पिंजऱ्यात कोंबून ठेवल्याचं आढळून आलं। या सगळ्या पोपटांची पीपल्स फॉर ॲनिमलच्या सहकार्यानं सुटका करण्यात आली। या प्रकरणातील आरोपी फरार असून त्यांचा शोध वनविभाग घेत आहे, तर या सगळ्या पोपटांना नैसर्गिक अधिवासात मुक्त केलं जाणार आहे। जळगाव जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पटसंख्या वाढावी याकरता शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम हाती घेण्यात आले। प्रत्येक शाळेमध्ये 25% विद्यार्थी वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं। पटसंख्या वाढवण्याकरता पालकांशी संपर्क साधण्याचं आवाहन शिक्षकांना करण्यात आलं। या वर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी बी बियाण्यांची जुळवाजुळव करताना दिसतो आहे। काही प्रमाणात पाऊस झाल्यानं नांगरणीच्या कामाला वेग आलाय, मात्र यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा बियाण्यांच्या किमतीमध्ये 10% वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे। पुरंदर इथल्या नियोजित विमानतळाकरता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे। त्या पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांना एकरी 10 कोटींचा मोबदला मिळावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। याकरता त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली।
संपूर्ण राज्यभर 2 ते 12 जून 2025 दरम्यान शिक्षण व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले. दरम्यान अकोला जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थीची प्रशिक्षणादरम्यान गैरसोय होत असल्याचा प्रकार समोर आला. भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढताना दिसतोय. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 4,000हून जास्त आहे, तर सगळ्यात जास्त रुग्ण केरळमध्ये आढळून आले आहेत. राज्यात 59 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यातील 20 रुग्ण मुंबईतले आहेत. सध्या सगळ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसली तरी आरोग्य विभागानं योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10 वर गेली आहे. यात महापालिका हद्दीतील 8 आणि ग्रामीण भागातील 2 रुग्णांचा समावेश आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. देशात पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढलंय. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोरोना-19 म्हणजे कोविड-19 रुग्णांची संख्या 4,000च्या वर गेली आहे. यामध्ये सर्वाधिक संसर्ग केरळमध्ये झाला आहे. विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे. येत्या 7 आणि 8 जूनला नियम आणि अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे विशाळगडावर जाणाऱ्या सगळ्याच भक्तांना अशी कुर्बानी देता येणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्याचाच फटका सोन्यासह चांदीच्या किमतीवर होताना दिसतोय. सोन्याचे दर 3 दिवसांमध्ये 1,600 रुपयांनी तर चांदीचे दर 2,000नी वधारले आहेत. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या अडचणीत अधिक वाढ होणार आहे. संसदेच्या पुढील अधिवेशनामध्ये न्यायमूर्ती वर्मा यांच्या विरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जाण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याकरता केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू सगळ्या पक्षांशी चर्चा करतील. बीड जिल्ह्यातील ऊसतोडीचा प्रश्न गंभीर बनल्यानं न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करून घेतली. यात त्यांनी 5 अथवा त्यावरील गर्भवतींना काम देऊ नये. जर कोणी करत असेल तर संबंधित मुकादमावर कारवाई करून साखर कारखानदारांना दंड अथवा परवाना रद्द करण्याची किंवा निलंबनाची कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील बलाढ्य कंपनी मायक्रोसॉफ्टनं कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरू ठेवताना आणखी 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला. काही आठवड्यांपूर्वीच कंपनीनं कित्येक वर्षातील मोठी कर्मचारी कपात केली आहे. हेरगिरीच्या संशयावरून कारागृहामध्ये असलेल्या सुनीताच्या अटकेकरता कारगिल पोलीस नागपुरात दाखल झाले. पोलीस सुनीताला अटक करून कारगिलला घेऊन जाणार आहेत. तिथे तिच्या हेरगिरीच्या संशयावरून चौकशी करण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिका निवडणुकीकरता प्रभाग रचना बदलणार आहे. याआधी 2023 मध्ये प्रभाग रचना तयार करण्यात आली होती. मात्र ओबीसी आरक्षणामुळे निवडणूक लांबल्यानं आता दुसऱ्यांदा प्रभाग रचना केली जाणार आहे. एक सविस्तर बातमी बघूयात. बातमी धाराशिवमधून आहे. धाराशिव तुळजाभवानीच्या मंदिरात आता पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधूंच्या मोतीचूर लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे. तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादाप्रमाणेच आई तुळजाभवानी मंदिरात हा लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पूजा यांनी दिली. दरम्यान देवीच्या लाडू प्रसादात भ्रष्टाचार झाला होता. त्यानंतर भक्ताला दिला जाणारा प्रसाद हा बंद केला गेला होता. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानामार्फत भाविकांना लवकरात लवकर लाडू प्रसादची सेवा आपण सुरू करणार आहोत. याच्यामध्ये आपण निविदा प्रक्रिया राबवून जे उत्कृष्ट लाडू पुरवठादार यांची आपण बैठक घेऊन त्यांचे तांत्रिक छाननी आर्थिक छाननी करून आपण चितळे बंधू या एक नामांकित मिठाई दुकानदार आहे त्यांना आपण आदेश दिलेली आहे. सो लवकरात प्रत्येक भाविकांना आई तुळजाभवानीची लाडू प्रसाद मिळणार आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. आता मेट्रो आणि मोनोमार्गिकेवरही इलेक्ट्रिक दुचाकी आणि 3 वाहनांच्या बॅटरी बदलण्याची सुविधा मिळणार आहे. महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं 25 मेट्रो स्थानकं आणि 6 मोनोरेल स्थानकांच्या ठिकाणी ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन सुरू करण्याकरता खाजगी कंपनीबरोबर भागीदारी केली जाणार आहे. मुंबईतील देवनार डम्पिंगमधील अनेक वर्षांपासून साचलेले कर्मचाऱ्याचे डोंगर साफ करण्याकरता
कचऱ्याचे डोंगर साफ करण्याकरता महापालिकेने मागवलेल्या निविदा भरण्याकरता 21 कंपन्यांकडून रस दाखवण्यात आलेला आहे। पालिकेने या कामाच्या निविदा भरण्याकरता 23 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे, त्यामुळे कंत्राट मिळवण्याकरता आणखी स्पर्धा वाढणार आहे। मुंबई महापालिका आशियातील सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे। वीज, पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण यासारख्या सुविधा माफक दरात देत असली तरी महापालिकेने मुंबईकरांवर कचरा कर आकारू नये अशा सूचना केल्या आहेत। विशेष करून गरीब कुटुंबांवर शुल्क आकारू नका, तर मुंबईत मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांकडून कर आकारा अशा सूचना मुंबईकरांनी केल्या आहेत। गेल्या 2 महिन्यांमध्ये ईमेल, व्हॉट्सअॅप, चॅटबॉक्सच्या माध्यमातून 2774 हरकती आणि सूचना नोंदवल्या गेल्या आहेत। सोलापूरमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयांप्रमाणेच मोफत प्रवास सवलतीच्या पासचं वाटप करण्याचा निर्णय घेतलाय। मुलींकरता 100% सवलत असून मुलांना तिकीट दराच्या 66% सवलत मिळणार आहे।